हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. आय होप तुमचा महाट्रान्सफरचा पेपर खूप चांगल्या प्रकारे गेला असेल. थोडा लेट येत आहे आपला व्हिडिओ, पण जे पण आहे म्हणजे तुमचे क्वेश्चन किती अटेम्प्ट व्हायला पाहिजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल मध्ये ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. तर बघा, मी एक रेंज सांगत आहे, मे बी हे डिफर करू शकते ऍक्च्युअल रिझल्ट मध्ये. जस्ट एक तुमच्याकडे रेफरन्स असावा या हिशोबाने मी सांगणार आहे. तर तुम्हाला जर वाटलं की नाही असं नाही होऊ शकत, तर ह्या व्हिडिओमध्ये जे पण गोष्टी मी सांगितल्या आहेत ते तुम्ही म्हणजे सोडून देऊ शकता आणि पुढे वळू शकता. जसं पण तुम्हाला वाटत असेल, जे आपण बाकी पण लोकांचे तुम्हाला फॉलो करत असेल तर त्यांच्यावर विश्वास ठेवायला काही हरकत नाही आहे, ते तुमची मर्जी आहे. तर माझ्या हिशोबानं बघा, ट्रान्सफरचा पेपर लास्ट टाइमच्या तुलनेत थोडा हाय लेवल आलेला होता आणि जो डिस्कॉमचा झाला होता त्याच्यापेक्षा थोडी लेवल म्हणजे थोडी जास्तच होती लेवल. आणि जे पझल वगैरे आहे ना, त्या पण दोन दोन व्हेरिएबलच्या होत्या, म्हणजे दोन दोन अननोन होते, मग त्यांना अरेंज वगैरे करायचं होतं. तर तसा पूर्ण मिक्सअप होता. तर थोडाफार मॉडरेट लेवल म्हणू शकतो, ओव्हरऑल मॉडरेट म्हणू शकतो. एकदम हार्ड नाही पण मॉडरेट म्हणू शकतो. आणि ज्यांनी पॉवर सिस्टम केला असेल मग त्यांना थोडासा एकदमच इझी गेला असेल, जर त्यांनी तेवढा केला असेल तर प्रिपरेशन. तर क्वेश्चन जर पाहिले की तुमचे किती करेक्ट व्हायला पाहिजे, तुम्ही पोल वगैरे पण घेतला टेलिग्रामवर, तर मॅक्झिमम आन्सर असे आहे की टेक्निकल मध्ये तुमचा 35 ते 40 पाहिजे, एवढा अटेम्प्ट मिनिमम पाहिजे. आणि नॉन टेक्निकल मध्ये 40 ते 50 एवढा अटेम्प्ट पाहिजे, क्वेश्चन अटेम्प्ट पाहिजे. इकडे 80 पैकी 40 ते 50 आणि इकडे 50 पैकी टेक्निकल मध्ये 35 ते 40. तर टेक्निकल 35 to 40 आणि नॉन टेक्निकल 40 ते 50 असा एवढा तरी मिनिमम तुमचा अटेम्प्ट पाहिजे. आता याच्यापेक्षा खाली जर गेला तर मग तुमचे चान्सेस सिलेक्शनचे लो, आणि या रेंज पेक्षा वर जर तुमचा अटेम्प्ट असेल तर तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त, आणि जे आधी सांगितलं त्याच्यात तुमचे मॉडरेट चान्सेस राहील सिलेक्शनचे. तर अशा प्रकारे तुम्ही एक आता तुम्हाला रेफरन्स भेटून गेला की म्हणजे तुमचे सिलेक्शनचे जे चान्सेस आहे ते लो आहे, मॉडरेट आहे की हाय आहे. तर टेक्निकल मध्ये जर तुमचे क्वेश्चन 35 ते 40 झाले असेल तर मॉडरेट चान्सेस, आणि इकडे 40 ते 50 जर झाले असेल नॉन टेक्निकल मध्ये तर तुमचे मॉडरेट. तर एवढ्या साऱ्या वॅकन्सीज आहे, त्यामुळे बऱ्यापैकी सिलेक्शन होऊन जाईल तुमचं. जर एवढे क्वेश्चन जर तुम्ही मॉडरेट लेवलचे जरी केले असेल तर सिलेक्शन होऊन जाणार. आता मग ते कॅटेगरी वाईज थोडा कट ऑफ कमी जाऊ शकतो, म्हणजे तुम्ही लो लेवल मध्ये असाल तरी तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. पण एकदम जास्त लो पण आणू नका, म्हणजे मी आता टेक्निकल मध्ये 35 ते 40 केले आणि तुम्ही म्हणून सर 25 वर होणार का, तर मग ते डिपेंड करते. मग तुम्ही इकडे नॉन टेक्निकल मध्ये किती कॉम्पन्सेट केलेलं आहे, तर तुम्ही इकडे जेव्हा कमी कराल तर मग इकडे किती कॉम्पन्सेट केलेलं आहे त्या हिशोबाने मग तुम्ही तुमची मार्जिन ठरवू शकता. तर हेच होतं महा ट्रान्सफरचं अनालिसिस. थोडे 2 दिवस लेट झाले आपलं, तर तुम्ही यावरून थोडा अंदाज लावू शकता की एवढे तरी मिनिमम पाहिजे. टेक्निकल मध्ये 35 ते 40 आणि नॉन टेक्निकल मध्ये 40 ते 50 मॅक्झिमम लोकांचा असाच अटेम्प्ट आहे. तर मॉडरेट लेवल मध्ये तुम्ही असायला पाहिजे, तर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार नॉर्मल कंडिशन मध्ये. तर आय होप तुम्हाला थोडाफार एक रेफरन्स भेटला असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. त्यापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.